नमस्कार. राकेश घोडे, निसर्ग प्राणी मित्र, बागलाण. आज भंडारपाडा येथे कपाल्या डोंगर, भंडारपाडा वनोली वन परिक्षेत्रामध्ये, हे वन परिक्षेत्र सटाणा वन परिक्षेत्र हद्दीमध्ये येतं. इथे आज बिबट्या मृत अवस्थेमध्ये आढळला. त्याचबरोबर 3-4 दिवसापूर्वी पण याच परिसरामध्ये अजून एक बिबट्या मृत अवस्थेत आढळला. वृक्षवल्ली आमासोगे सैरे वनचरे ह्या म्हणीप्रमाणे आज जंगलाची आणि जंगली प्राण्यांची गरज खूप असल्याने महाराष्ट्र शासनाने वन विभागाकडून खूप काही अशा चांगल्या व्यवस्था केल्या गेल्या पाहिजेत. तसे अनुदानही येतात, परंतु या डोंगराला गेल्या 2 वर्षामध्ये 2-3दा आग लागलेली आहे. जाळपट्टे वगैरे ह्यासारख्या प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर अशा कुठल्याही पद्धतीची काळजी घेतली जात नाही. मी स्वतः दोदेश्वर, मुळाणे, वनोली ह्या परिसरामध्ये वॉटर होलची मागणी केली असता होऊन जाईल. वॉटर होल म्हणजे पाणवठा. जंगली प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे, ती होत नाही, फक्त बोलले जाते. लाखो करोडो रुपयाचा निधी येतो. आत्ताच ताजी घटना ताराबाद वन परिक्षेत्रामध्ये घडलेली आहे. एक व्यक्ती, त्या व्यक्तीची प्राणज्योत मावळली, त्याचं कुटुंब वाऱ्यावर पडलेलं आहे. या विविध घटना बागलाण, सटाणा इथे घडत आहे. ताराबाद आणि सटाणा वन परिक्षेत्रामध्ये अतिशय लाखो रुपये पगाराचे व्यक्ती दुर्लक्ष करून कामकाज करत आहे. जंगलांची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. बिबटे वाचवले जात आहे. बिबटे वाचणं काळाची गरज आहे. 2 बिबटे गेलेले आता ताजे 8 दिवसाच्या आत, आणि वन परिक्षेत्रामध्ये चांगले कोल्हे, लांडगे, मोर अनेक प्राणी. तर यांच्यावर जो निधी येतो तो निधीचा योग्य असा वापर झाला पाहिजे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्या गेल्या पाहिजे. त्याचनंतर गोरगरीब शेतकऱ्यांचे नुकसान होतं. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने शेतामध्ये हे पाणी प्यायला जातात. त्या व्यक्तींचे बकरे ढोरे यांचे नुकसान होते. ती नुकसान भरपाई 1.5-2 वर्ष झाले तरी प्रलंबित आहे, आणि बाकीच्या ठिकाणी निधी नको तिथे उपलब्ध होतोय. याच्यावर ठोस अशी बागलांच्या नागरिकांची, प्राण्यांची हेळसांड होते. कळकळून विनंती आहे की याच्यावर लक्ष देऊन जळीत पट्टे, पाणवठ्यांची, वॉच टॉवर यांची व्यवस्था झाली पाहिजे. आणि या प्राण्यांना आणि मनुष्य हा श्रेष्ठ प्राणी आहे, त्याचबरोबर जंगली प्राणी महत्त्वाचे, या दोघांवर लक्ष दिले गेले पाहिजे. ही सर्व अधिकारी शासनाला विनंती. जय श्रीराम. धन्यवाद.